उमरज तालुका कराड येथे उड्डाणपुलाला मंजुरी झाली असून या उड्डाणपुलासाठी 108 कोटींच्या निधीची तरतूद झाल्याची निविदा 3 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे। दरम्यान या अनुषंगाने बुधवारी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी उमरज येथे पत्रकार परिषद घेऊन या पुलाच्या मंजुरीविषयी व होणाऱ्या कामाबाबत माहिती दिली। उड्डाणपूल होताना स्थानिकांना त्रास होणार नाही, तसेच अतिरिक्त भूसंपादन केले जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार मनोज घोरपडे म्हणाले, उमरज नगरीचं बऱ्याच वर्षापासूनचं एक स्वप्न होतं की हा जो काय नॅशनल हायवे गावाच्या मधून जातोय याला सेगमेंटल ब्रिज या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं बऱ्याच वेळा या ठिकाणी उपोषणं झाली, आंदोलनं झाली आणि त्या माध्यमातून खरं तर मला गेल्या वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान प्रथमतः मी आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना या ठिकाणी धन्यवाद देईन की त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी जवळपास 107.98 कोटी प्लस GST अशा पद्धतीनं जवळपास 125 कोटी रुपयापेक्षा जास्तीचं काम आज या उमरज नगरीमध्ये या उड्डाणपुलाच्या माध्यमातून होतंय। त्याबद्दल प्रथमतः मी गडकरी साहेब तसंच देशामध्ये आपले जे काही पंतप्रधान ज्यांनी भारत देशाला एक अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाच्या उंचीवर नेलं ते नरेंद्रजी मोदी साहेब यांना या ठिकाणी खूप असे धन्यवाद देतो। यामध्ये आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचाही दिल्लीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागला त्या ठिकाणी त्यांची सुद्धा या प्रोजेक्टमध्ये मला मदत झाली आणि या उमरजकरांचं जे स्वप्न होतं ते 1 वर्षाच्यात मी आमदार झाल्यानंतर पूर्ण करण्यामध्ये जे यश आले त्याचा मला फार आनंद पण आहे आणि अभिमान पण आहे। उड्डाणपुलाची जी रूपरेषा आहे कुठनं कुठंपर्यंत होणार आहे आणि काय त्याचे एकूण नियोजन असणार आहे? सरासरी हा उड्डाणपूल होताना तारळी नदीच्या तिथं अप होणार आहे आणि या बाजूला उत्तरमाळ नदी तिथं तो खाली उतरणार आहे। जवळपास जो सेगमेंटल म्हणजे पारदर्शक जो ब्रिज आहे तो 800 मीटर अंतर सेगमेंटलचा असणार आहे। उताराचं जे अंतर आहे असं मिळून 1200 मीटरचा हा ब्रिज या ठिकाणी होतोय। त्याची कॉस्ट 107.98 कोटी प्लस GST आणि त्यामध्ये जर आणखी काय कमी जास्त लागलं तर या ठिकाणी त्या सुद्धा गोष्टी आपण करणार आहे, परंतु त्याचं नियोजन करताना अतिशय प्रॉपर आपण केलेलं आहे। त्यामध्ये वर 6 लेन असणार आहेत, खाली 8 लेन असणार आहेत, म्हणजे जवळपास 14 लेन आता वापरामध्ये येणार आहेत आणि जे काय उमरजकरांचं जवळपास 40 ते 45 हजार पॉप्युलेशन या ठिकाणी आहे। त्यावेळेला सुद्धा गडकरी साहेबांनी हेच समजून सांगितलं की उमरज गाव हे 2 विभागामध्ये जुनं गाव आणि नवीन जे वसलेलं असे जवळपास 45 ते 50 हजार लोकसंख्या इंटरनल ये जा करत असते। त्याच पद्धतीनं या ठिकाणी कारखाने 4 ते 5 ऊसाचे कारखाने त्याची वाहतूक या रोडवरून सर्व्हिस रोडवरून चालत असते, मेन रोडवरून चालत असते। त्याच पद्धतीनं जवळपास 3 जिल्हा मार्ग आणि 1 राज्य रस्ता सुद्धा या ठिकाणी या उमरज नगरीमध्ये पास करून जातोय। आता खरं तर मल्हारपेठ पंढरपूर हा रस्ता सुद्धा अतिशय भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा हॅमच्या माध्यमातून एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून होतोय आणि त्याला सुद्धा जवळपास 503 कोटीचं हे काम आता प्रगतीपथावर आहे। त्यामुळं इंटरनल जे काही याच्या अगोदर जर आपण बघितलं तर बाजारपेठेला फार मोठा अडथळा, व्यवस्थित सर्व्हिस रोड 2 लेनचे आहेत, 2 4 लेन आहेत, त्याच्यावर पार्किंग बाजारपेठ हे सगळ्या गोष्टीमुळं फार मोठी अडचण होत होती, परंतु आपल्याला आता 8 लेन यासाठी वापरायला मिळणार आहे। त्यामुळं उमरजमधील जे काय वाहतुकीची कोंडी आहे या निमित्तानं कायमची या ठिकाणी मिटणार आहे आणि त्यालाच आलायड आता माझं सुद्धा कायम प्रयत्न आहे की उमरजला या ठिकाणी अप्पर तहसील झालं पाहिजे, या उमरज नगरीमध्ये नगरपंचायत झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा पाठपुरावा चालू आहे। अप्पर तहसील हे महाराष्ट्रामध्ये तर जवळपास 54 अप्पर तहसील नवीन डिक्लेअर होत आहेत आणि जवळपास 7 उपजिल्हा कार्यालय अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पण होणार आहेत आणि त्यावेळेला एकाच वेळेला त्यामध्ये आपलं सुद्धा नोटिफिकेशन त्यामध्ये निघणार आहे आणि उमरज अप्पर तहसील लवकरच केलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सब रजिस्ट्रार ऑफिसच्या इमारतीचं सुद्धा आपलं नियोजन चाललेलं आहे।
तसंच कालच्या जवळपास नाबार्डच्या माध्यमातून आणि CRFच्या माध्यमातून आम्ही कोपर्डे, वेनेगाव आणि काशीळ असा जवळपास 60 कोटी रुपयांचा ह्या दोन नदीच्या संगमावर पूल बांधतोय की जेणेकरून काशीळच्या पलीकडची ज्या वेनेगाव असेल, कोपर्डे पलीकड तारगाव वगैरे यांना सुद्धा अतिशय जवळ आणि लवकरात लवकर हायवेवर येता येईल. त्या माध्यमातून उमरजचं महत्त्व सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगल्या पद्धतीनं वाढण्याच्या दृष्टिकोनातून आजूबाजूचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचं करण्याचं नियोजन या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करण्याचं चालू आहे. आता पूल सेगमेंटल आहे, पारदर्शक आहे का भरावा आहे मंजूर झालेला? हा जो पूल आहे हा सेम सेगमेंटल आपला कराडचं जे डिझाईन आहे ते सेम डिझाईन आपण या ठिकाणी करतोय. त्यामुळं आता जो कराडला झालाय त्याच पद्धतीचा या ठिकाणी सेगमेंटल ब्रिज आपण इथं मंजूर केलेला आहे. 107 कोटी जवळपास 108 कोटी पूल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी निविदा जाहीर करताना दोन गोष्टी अंतर्गत केल्या, एक सेवा रस्ता आणि स्लिप रोड. तर स्लिप रोडची संकल्पना अशी आहे, तुमच्या सेवा रस्त्याला पॅरलल स्लिप रोड चालू, त्या स्लिप रोडवरून तुमची गाडी सेवा रस्त्यावर जाणार, नंतर हायवेवर जाणार. पण आता उमरमध्ये तेवढी जागा दादा मिळणार का उपलब्ध होती? ज्या वेळेला आपण वरून 6 लेन जाणार आहे त्यावेळेला स्लिप रोडला सुद्धा जागा भरपूर उपलब्ध होईल. तशी रुंदी जर आपण बघितली तर सफिशियंट आहे. कराडमध्ये जे आपण रुंदी आहे ती सेम रुंदी आज सुद्धा शेवा रस्ता आणि मधल्या रस्त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर सेम आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं कराडमध्ये आता अलीकडे 4 लेन पलीकडे 4 लेन अशा पद्धतीने जे झालं आहे, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी मध्ये ओपनिंग्स पाहिजेत, कारण स्लिप रोडवरनं शेवा रस्त्यावर जाणं असेल किंवा इंटरनल आपल्याला अलीकडे पलीकडे करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या चुका मागं काही ठिकाणी झालेत, जे काही लेवलचे प्रॉब्लेम होते, तर त्या सुद्धा आम्ही त्याचा डिटेल सर्वे करायला लावला की जेणेकरून बऱ्याच वेळा काय होतं, रस्ता खालून जातो, बाजूचे सर्व जे रस्ते आहेत किंवा इमारती त्या हाईटला जातात, तर ते जेवढं काय मॅच करता येईल त्याचं मॅक्झिमम मॅच करण्याचा आपण यामध्ये प्रयत्न केलेला आहे. कारण आपण जवळपास 8-10 महिन्यामध्ये इथली आपली उमरजची ग्रामपंचायत असेल त्यांचा सुद्धा कायम पाठपुरावा यामध्ये असायचा. त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते असेल, आपण सर्व वार्ताहर या सर्वांनीच यामध्ये अतिशय ताकदीनं सहकार्य केलंय. त्यांनी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यावेळेला संबंधित NHAIचे सर्व अधिकारी त्यांना घेऊन आपण बऱ्याच वेळा मीटिंग सुद्धा केलेली आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसलीही चूक राहणार नाही जर आपण नियोजन केलं. अजूनही जरी काही काम करताना लक्षात आलं कमी जास्त बदल करायचे तर ते सुद्धा आपण करून देऊ. त्यामध्ये आता आणखीन एक विषय असा होता, आता आपलं सर्व्हिस रोड होतोय, स्लिप रोड होतोय मान्य. आता रेग्युलरमध्ये ज्या गाड्या साईडला पार्किंग वगैरे केल्या जातात किंवा खालून जाणारे वाहनाचं, आता मग तुम्ही बोला ऊस वाहतूक वगैरे आहे, तर त्यासाठी पार्किंगची वेगळी व्यवस्था काय? आता आपल्याला बेसिकली जो आता आपला सर्व्हिस रोड आहे त्याच्या बाहेर जायला आपल्याकडे स्कोप नाही. आज आपण सेगमेंटल ब्रिजला मला त्यावेळेला गडकरी साहेबांनी हेच विचारलं होतं, तुम्ही जर आम्हाला जर तिथं जागा उपलब्ध करून दिली तर तुम्हाला सेगमेंटल ब्रिज कशाला पाहिजे, मी खाली रुंदीकरण करून देतो, तुम्ही जेवढं सांगाल तेवढं. तर आता उमरजची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला बाजूला जायला कुठेही स्कोप नाही. त्यामुळे तर आपण हा डिसिजन घेतलेला आहे की आपल्याला सेगमेंटल ब्रिज पाहिजे. आणि आज ज्या वेळेला 2 लेनच्या ऐवजी आपल्याला त्याच्यात आणखी जर ॲडिशनल लेन आपल्याला उपलब्ध झाल्या तर ऑटोमॅटिक पार्किंगला सुद्धा आपण सेंटरमध्ये काही प्रोव्हिजन्स त्यामध्ये करू शकतो. आता जसं की सातारमध्ये सुद्धा आपण बघतोय ब्रिजच्या खाली बऱ्याच ठिकाणी पार्किंगचा सुद्धा प्रश्न त्यामुळे थोडाफार मिटणार आहे. सगळा 100% मिटेल असं नाही, पण मॅक्झिमम इथला जो पार्किंगचे विषय आहेत त्याच पद्धतीनं व्यावसायिकांना सुद्धा व्यवसाय करताना बऱ्याचशा अडचणी येत आहेत, तर त्या अडचणी ह्या माध्यमातून 100% सुटतील. आणि तुम्हाला जर प्रेझेंटेशन जर बघायचं असेल तर आपण अगोदर तुम्हाला प्रेझेंटेशन सुद्धा द्यायला लावू की जेणेकरून आणखी काय आपल्या सूचना असतील तर त्यामध्ये आपण 100% त्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करता येईल. प्रेझेंटेशन बघायला मिळून ग्रामस्थांना मीडिया सेक्टरला निवेदन निघाले दादा, साधारण कामाला कधी सुरुवात होईल? निवेदन निघाली पण सुरुवात कधी होईल कामाला प्रत्यक्षात? कामाला आता प्रत्यक्षात आता टेंडर नोटीस पिरियड 2 महिन्याचा आहे. म्हणजे हा आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना, जानेवारीमध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टरला तिची वर्क ऑर्डर मिळेल आणि लगेच काम सुरू करता येईल.
कारण आता हा जो पोर्शन आहे हा पूर्वीचं जे त्यांचं नियोजन होतं, खरं तर ह्या सर्व गोष्टी पूर्वीच अंतर्भूत करायला पाहिजे होत्या, पण त्या न केल्यामुळं तो भाग आता कम्प्लीट आपण त्या जुन्या टेंडरमधून वगळला आहे आणि त्यामध्ये हे वेगळंच टेंडर आपण काढून घेतलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ह्या वर्षी काय फार कामं नाहीत, त्यामुळे ह्याला गती फार फास्ट मिळेल. जो कोल्हापूरचा एक ब्रिज आहे आपला इथं उंब्रज ब्रिज आणि पुणे तो जो आपला एक्सप्रेस हायवे त्याला एक जवळपास 32 किलोमीटरचा तो सुद्धा असे आणि विदर्भमध्ये एक असे 4 कामं यावर्षी नवीन महाराष्ट्रात आले. त्यामध्ये हे आपलं एक काम आहे, त्यामध्ये आदरणीय नितीनजी गडकरी त्याच पद्धतीनं त्यांचे जे तांत्रिक सल्लागार आहेत आदरणीय ठेंग साहेब त्यांचं सुद्धा फार चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ब्रिजच्या माध्यमातून मिळालं. तसंच कदम साहेबांचं आणि सर्वच NHAIच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे. अगदी एवढंच उंब्रजच असं नाही तर अगदी आपला पालच्या खंडोबाला जायला काशीळमध्ये सुद्धा जो अंडरपास होता तो सुद्धा जवळपास 5.5 मीटर बाय 20 मीटरचा आता आपण करून घेतला आहे. ते सुद्धा पूर्वीच्या आराखड्यामध्ये नव्हता. नागठाण्याला जवळपास 6 मीटर बाय 20 मीटरचा ॲडिशनल एक अंडरपास दिलाय. बोरगावला एक अंडरपास 20 मीटर बाय 6 मीटरचा दिलाय. आतीतला जवळपास 4.5 मीटर बाय 15 मीटरचा एक ॲडिशनल अंडरपास आपण करून घेतलं. त्याच पद्धतीनं निसराळेला सुद्धा त्या ठिकाणी 20 मीटर बाय 6 मीटरचा अंडरपास हे आपण ॲडिशनल यामध्ये करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे नॅशनल हायवे अथॉरिटी NHAIचं फार चांगल्या पद्धतीचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. खरं तर या गोष्टी पूर्वीच्या आराखड्यात जर घेतल्या असत्या तर ह्याला ॲडिशनल ताकद लावायची, आपल्याला आंदोलन करायची कसली गरज पडली नसते ना आपल्यावर गुन्हे पण दाखल झाले नसते. खरं तर थोडं पण वेळेत झालो. मी आमदार टायमिंगमध्ये तुम्ही मला केलं त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला या गोष्टीकडे, कारण पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी तर ते सरपंच आहेत त्यांना सांगितलं होतं बोलवून की तुम्ही कामाला अजिबात अडथळा आणू नका, ह्यात काय असं काय होत नसतंय. नाही ते तुम्ही काम थांबवलं होतं ना नदीवरची बीज पाडायचं वगैरे बाकी थांबवलं त्यावेळेला बोलवून सांगितलेलं तिथं काय सेगमेंटल ब्रिज वगैरे होत नसतो, तुम्ही काय असलं करू नका, कायदा हातात घेऊ नका. त्यानंतर सुद्धा उंब्रजकरांची सुद्धा तीव्र इच्छाशक्ती होती आणि त्या माध्यमातून हायवेला पण रस्ता रोको केलं. त्या रस्ता रोकोला मी पण त्यावेळेला आलो होतो. प्रशासन हायवेवर आपल्याला चढून देत नव्हतं आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की बाबा तुम्ही या ठिकाणी काही हा असा प्रकार करू नका, आम्ही गुन्हे दाखल करणार आहे. आम्ही त्यांना सांगितलं तर राजकारणातून आमचे 302 पण दाखल झालेला आहे, त्यामुळे ह्या गुन्ह्यानं काय मला काय फार मोठा फरक पडत नाही, तर माझ्यावर पहिला दाखल करा मग बाकीच्यानं तुम्ही घ्या. त्या पद्धतीने ते गुन्हे दाखल झाले पण त्याचं वाईट अजिबात वाटत नाही, कारण त्या 2 महिन्यातच मी आमदार झालो आणि खऱ्या अर्थानं पहिलंच अधिवेशन नागपूरला झालं. म्हणजे ह्या कामाला योगायोग सुद्धा अतिशय चांगले आहे आणि हे जे अशक्य होतं त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते शक्य झालं. याच्यामध्ये काय दादा की आता दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर व्यापारी गाळे आहेत आणि त्यामुळे लोकांच्यात भीती आहे की बाबा आता हे काम चालू झालं तर आमचं जाणार सगळं, त्याच्यामुळे लोकांच्या सुस्त ह्याला म्हणजे एक विरोध आहे की बाबा आमचं जे आत्ताचे गटर्स आहेत त्याच्या पुढे जे काय अतिक्रमण झाले ते निघणारच. बरोबर, पण बेसिक जो आता सेवा रस्ता आहे त्याच्या बाहेर जाणार नाही अशा पद्धतीनंच आपण त्याचं नियोजन केलेलं आहे, जेणेकरून सर्वसामान्य व्यापारी आहेत किंवा कोणाचीही कसल्याही पद्धतीची पडझड त्या ठिकाणी होऊ नये याचा आपण विचार करून त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. मग ते पुरेसं रुंदीकरण बसणार का तेवढं? बसणार ना, का नाही बसणार. माप वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आता तुम्ही थांबा 1 वाजता तुम्हाला 48 ते 45 मीटर याच्या बाहेर आपण 48 मीटरच्या जाणार नाही आणि तेवढी रुंदी बऱ्यापैकी मिळते. आता एखाद्या ठिकाणी एखादा 1.5 मीटर इकडं तिकडं होईल, अगदीच अजिबात होणार नाही असा विषय नाही, पण ती फार रेअर ठिकाणी होईल, असं काही मेजर ठिकाणी होईल अशी नाही. त्या पद्धतीनं काम होणार की आता गटर आहे त्याच लेवलला काम. नवीन ऍक्विजिशन आपण यात केलेलंच नाही आणि करत पण नाही. त्यामुळं जसं सांगितलं आता सरपंचांनी तसं 48 मीटर हायएस्ट आपण बाहेर जाणार आहे आणि मेजर ठिकाणी 48 मीटर आता रुंदी मिळते.
क्वचित एखाद्या ठिकाणी 45 मीटर. क्वचित एखाद्या ठिकाणी 45 मीटर आहे. तिथे बी त्यात मेजर सुद्धा काय एखादा 1.5 मीटर गरज असेल तिथं थोडंफार काय झालं, मसूरचा पूल करावं इंदुलीचा पूल बांधताना हम्म. 2-2.5 वर्ष प्रचंड वाहतूक कोंडी, अगदी 5-5 किलोमीटर वाहनाच्या रांगा लावायच्या. त्याच्यापेक्षा उंबरची परिस्थिती गंभीर असणार आहे. राज्यमार्ग आहे, बाकीची वर्दळ आहे, बाजारपेठेचं गाव आहे. त्याच्यामुळं काम होईस्तोपर्यंत खाली चांगल्या पद्धतीचं रुंदीकरण करावं लागणार. आता एक ठराविक दिवस जोपर्यंत आपला हा भराव जो आहे पूर्वीचा, हा भराव उचलला की ऑटोमॅटिक त्याला पण आतल्या बाजूला लेन तयार करणार आहे. आणि एकदा ट्रॅफिकला 3 लेन मिळाले तरी पुष्कळ आहे. आणि आपल्याला शहरासाठी 4 लेनची गरज राहील. पण थोडे काय 1.5 वर्ष आपल्याला तो त्रास सहन करावा लागणार आहे. आणि हळूहळू एकदा भराव उचलला गेला आणि आता त्याला एक ॲडिशनल लेन तयार झाली की तेवढं त्रास होणार नाही. त्यानं आपलं अंतर कराड एवढं नाही, हे अंतर आपलं 1200 ते 1300 मीटरचं अंतर आहे. त्यामुळे तरी उत्तर मांडचं बाकीची कामं उरकून एवढ्यासाठीच घेतली पाहिजेत. कारण पुन्हा जर ती आणखी 1-1.5 किलोमीटर अंतर वाढलं त्यात तर ती लांबी जितकी वाढेल तेवढं ते एखादं वाहन जरी तिथं बंद पडलं ते ऑटोमॅटिक सगळं ब्लॉक होऊन जातं. महत्त्वाचा प्रश्न असा आहे, आधी सर्व्हिस रस्तेच करायला हो, करावं. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील म्हणजे माजी खासदार, त्यांनी उड्डाणपुलाच्या याच्यासाठी अनेक वेळा गडकरी साहेबांकडे मागणी केलेली आहे. त्यांच्या मागणीच काय झाली? शेवटी कुठलाही गोष्ट होताना त्यासाठी फार प्रामाणिक पाठपुरावा करावा लागतो. त्यांनी सुद्धा केला असेल, म्हणजे आम्ही असं म्हणत नाही त्यांनी केला नसेल, पण योग्य वेळ यावी लागती. ती योग्य वेळ परवा दिवशी आहे. त्यांना पाठपुरावा करायचा होता तर मार्चला 21ला एक मिटिंग झालेली हायवेची. त्या हायवेच्या मिटिंगमध्ये या मागण्या आपण आपल्या मागण्या 2017 पासून प्रलंबित आहेत, म्हणजे मागच्या बॉडीपासून. त्यांना पाठपुरावा मागील लोकप्रतिनिधींनी करायचाच होता. आपल्याला जे आपल्या कनेक्टेड होती त्यांना त्यावेळी संधी होती ही मांडायचं. त्यावेळी त्यांनी उमरतसाठी फक्त एक पाटण तिकडण्यातला एक ब्रिज आपला शिवड्यात आहे तेवढाच मागितलं. त्याने उमरतसाठी काही एक्स्ट्रा मागितलं मुळात आहे या कंडिशनला ठेवायचं. मुळात डीपीआर तयार होताना जर त्याच वेळेला जर यांनी मागणी केली असती तर आत्ता जेवढा त्रास झाला मंजुरीसाठी त्यापेक्षा सहज मागणी असताना आपल्याला केलं नव्हतं. आज मी तुम्हाला काय सांगितलं, मागं सुद्धा ही गरज होतीच. आज पाल फार मोठं देवस्थान आहे. आज पाल देवस्थानच्या अनुषंगाने तिथं रुंदीकरण होणं गरजेचं होतं. इतर अंडरपास सुद्धा खरं तर याचं कॉन्क्रिटीकरण वगैरे झालं नाही तर पेरले वगैरे तुम्हाला मी सगळेच अंडरपास त्यामध्ये घ्यायचा विषय होता, पण कामच बऱ्यापैकी पुढे झालेली होती. त्यामुळे ते आपल्याला घेता आलं नाही. ते काय भविष्यात सुद्धा आपण घेऊ शकतो. पण आज ह्या प्रोजेक्टमध्ये झालं तर ॲडिशनल इतर एफर्ट्स घ्यायची काही गरज लागत नाही. हे जर डीपीआरलाच घेतलं असतं की आम्हाला उमरजला तुम्हाला सेगमेंटल ब्रिज द्यावाच लागेल, आज जर आपण नंतर त्यात इन्क्लूड करू शकतो तर त्यावेळेला पण झालंच असतं ना. 2 वर्षापूर्वी सर्वपक्षीय आंदोलन झालं, प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला, गुन्हाही दाखल झाला. 11 महिने झाले तुम्हाला आमदार होऊन. तुम्हाला उड्डाणपूल मंजूर करून आल्यानंतर हे सगळ्यात मोठं यश वाटतंय का? 100% मी मागाशीच पहिल्यांदा सांगितलं की हे उमरजकरांचं बऱ्याच वर्षाचं स्वप्न आज या माध्यमातून पूर्ण होते. आणि त्याला मी पाठपुरावा केल्यानंतर आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने यश येते. त्यामुळे मला त्याचा अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे. आणि त्यांनी बरं का 2 वर्षापूर्वी सर्व्हिस रस्ते ही ती त्यांच्या ह्याच्यातनं चालू केली, ती पुन्हा करून दिली नाही ती. आणि त्यावेळेला तुम्ही घेतलेला स्टँड पण तुमचा बरोबर होता. ज्या वेळेला जर अपोज झालं नसतं तर मे बी सेगमेंटल ब्रिज हे स्वप्नच राहिलं असतं. ते काय सत्यात आलं नसतं. ज्या त्या वेळेला समजा इथली ग्रामपंचायत बॉडी असेल, सर्व सामाजिक कार्यकर्ते असेल, तुम्ही मंडळींनी उठवलेला आवाज, त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा परिपाक यामध्ये आहे. आपल्या सर्वांचे एफर्ट्स या ठिकाणी कामी आले असं मला सांगायचं.